सन्मानाने मरायचे असे मानणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि त्यांचे सुपुत्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतील कर्मचारी तसेच माझे मित्रमंडळी, माझे नाव कृष्णा रुपाली सुधीर सांडे। आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनाबद्दल दोन शब्द सांगतो। डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 1898 मध्ये झाला। ते अमरावती येथील पापड या गावात एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आले। ते स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटना विकास समितीचे सदस्य झाले। 1952 ते 1957 आणि 1962 रोजी त्यांची खासदार म्हणून नियुक्ती झाली। तसेच ते 1952 ते 1962 पर्यंत कृषी मंत्री होते। त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले। त्यांनी देशभरात कृषी विद्यापीठाची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि कृषी शिक्षण आणि संशोधनाला पाठिंबा दिला। विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली। या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजाने 1004 शाळा आहेत। आज या संस्थेच्या महाविद्यालय, अभियांत्रिकी तसेच रुग्णालय आहे। शेतकरी स्थिती सुधारणा करण्याची त्यांनी भारत कृषक समाज स्थापना केले आणि त्यांनी अधिवक्ता धोरण कायम ठेवण्यासाठी एक वृत्तपत्र महाराष्ट्र केसरी स्थापन केले। ते नेहमी म्हणायचे, आपला शेतकरी इतका भोळा आहे की तो नकळत स्वतःच्या कल्याणाच्या विरोधात शत्रूला मदत करतो। अशा या महान व्यक्तीचा मृत्यू 10 एप्रिल 1965 मध्ये झाला। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।